बहीण आनंदसाठी काहीतरी बनव. चिकन आणि मच्छी बनवू का? झणझणीत बनव. चला तर चिकन आणि मच्छीला आधी धुवून घेऊन चिकनला आधी आलं लसूण पेस्ट, दही, हळद, गरम मसाले, मीठ, धना पावडर हे सगळं घालून मॅरिनेट करायला ठेवलं. नंतर मच्छीमध्ये आलं लसूण पेस्ट आणि धना पावडर घातली. ही आमची दीदी नॉनव्हेज तर खात नाही पण हळद मीठ घालायला पुढे आली. लाल तिखट आणि कोकम आगळ घालून मच्छी मॅरिनेट करायला ठेवून दिली. चिकनला फोडणी देण्यासाठी टोपात तेल घातलं आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. मग त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालून ताटावर पाणी ठेवून टोप झाकून ठेवलं. मच्छी फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ, बारीक रवा, लाल तिखट, मीठ एकत्र करून घेतलं आणि मग त्यामध्ये मच्छी दोन्ही बाजूनी पिठात कोट करून तव्यावर फ्राय करायला ठेवली. मच्छीला मस्त दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत मीडियम फ्लेवरती भाजून घेतलं. 15 मिनिटांनंतर चिकन शिजल्यावरती प्लेट मधलं पाणी चिकन मध्ये ओतून देऊन चिकन एका प्लेट मध्ये काढून घेतलं. टोपात तेल घालून त्यामध्ये घरातले सगळे मसाले घातले. तेलात असे मसाले भाजले ना की एकदम मस्त तरी येते. मग त्याच्यामध्ये मी घातलं वाटण. वाटणामध्ये मी टाकलं होतं कांदा, खोबरं, अद्रक आणि लसूण हे सगळं परतून त्यात थोडं पाणी ऍड करून त्याची बारीक पेस्ट केली होती. आता शिजवलेलं चिकन त्यात घालून सगळं मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये मग पाणी टाकलं आणि मीठ घालून चिकनला मस्त उकळायला ठेवलं. चिकन आणि मच्छीवर मस्त कोथिंबीर टाकली आणि सर्वांना जेवायला वाढलं. गावाकडचं चुलीवरचं चिकन आणि मच्छी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. बाय बाय.